ओके, फर्स्ट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54. या फर्स्ट इक्वेशनमध्ये पहिला कोइफिशियंट आहे 1 आणि लास्टचा कोइफिशियंट आहे 54. सो फर्स्ट कोइफिशियंट आणि लास्ट कोइफिशियंट या दोघांचा आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 54 1 जा 54. सो 54चे आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. 54 अशा कुठल्या टेबलमध्ये येतो ज्याचा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला 15 आला पाहिजे. एकतर 9 6 जा 54 पण होतं किंवा 18 3 जा 54 पण होतं. आणि दोघांमध्ये बघा 9 आणि 6 जर ॲडिशन केलं तर तुम्हाला 15 येणार आहे. अदरवाईज 18 आणि 3 यांमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन केलं तरीही आपल्याला 15च येणार आहे. सो आपण कोणताही फॅक्टर यूज करू शकतो. आता सपोज जर मी हा फॅक्टर यूज केला 9 आणि 6 तर आपल्याला पहिला जो साईन आहे तो पहिल्या फॅक्टरला द्यायचा आहे. आता या दोघांमध्ये आपल्याला ॲडिशन केली तरच आपल्याला 15 मिळणार आहे. सो इथे पण आपल्याला -6च करायचं. सो -9x आणि -6x असा हा 15xचा आपला फॅक्टर फाइंड आउट केला. सो आता तो आपण पोस्टिंग कसा करणार आहोत. 9x - 6x प्लस 54 इज इक्वल टू 0. सो x - 9 x - 9 इज इक्वल टू 0. सो कॉमन फॅक्टर या दोघांमध्ये 6 आहे. सो म्हणून x - 9 आणि x - 6. सो एक्सचे व्हेरिएबल आपल्याला आलं आहे -9चा अपोजिट पॉझिटिव्ह आणि इथे पॉझिटिव्ह एक्स असे आपल्याला याचे दोन एक्सची व्हॅल्यू आपल्याला दोन मिळाले आहेत 9 आणि 6. ओके, सेकंड आपल्याला बघायचं आहे. ओके, सेकंड इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस x - 20 इज इक्वल टू 0. फर्स्ट कोइफिशियंट 1 आहे, लास्ट कोइफिशियंट 20 आहे. सो आपल्याला 20 5 4 जा 20, 5मधून 4 गेले आपल्याला 1 मिळतो आहे. सो इथे पहिला साईन आहे प्लस, सो आपल्याला इथे मायनस घ्यावं लागेल. सो एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर निघतो आहे एक्स. सो ब्रॅकेटमध्ये x प्लस 5 कॉमन ब्रॅकेट आपल्याला परत लिहायचा असतो. आणि आता या दोघांमध्ये आपल्याला कॉमन काय काढत निघायचं आहे 4 येतो. सो x प्लस 5 आणि x मायनस 4 इज इक्वल टू 0. सो इथे एक्सचे प्लस 5 आहे, अपोजिट त्याचा -5 येतो आणि इथे -4 आहे. सो पॉझिटिव्ह. हे झालं आपल्याला सेकंड इक्वेशन. थर्ड इक्वेशन 2y² प्लस 27y प्लस 13. सेम मेथड आहे, फक्त आता इथे मगाशी जसा होता की कोणताच कोइफिशियंट नव्हता, मीन्स 1च फक्त कोइफिशियंट होता. आता आपल्याला इथे 2 कोइफिशियंट आहे आणि इथे 13 आहे. सो 2 × 13 26. सो 26चे आपल्याला 26 1 जा 26 होतं आहे आणि 26 आणि 1 आपल्याला 27 मिळतात. सो हा पण फर्स्ट आपल्याला इथे साईन आहे पॉझिटिव्ह, इथे पण याला पॉझिटिव्हच द्यावे लागेल तरच ॲडिशन पॉझिटिव्ह नंबर पॉझिटिव्ह इज इक्वल टू ॲडिशन. सो 2y² प्लस 26y प्लस y प्लस 13 इज इक्वल टू 0. यामध्ये आपल्याला कॉमन निघतो आहे 2y. सो y प्लस 13 y प्लस 13 कॉमन आपल्याला ब्रॅकेट इकडे लिहायचं आहे आणि आता या दोघांमध्ये कॉमन निघतो आहे तो 1. सो y प्लस 13 आणि 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. सो इथे yची व्हॅल्यू -13 येते आणि इथे yची व्हॅल्यू -1/2 येते. ओके, आता आपण फोर्थ इक्वेशन बघूया. ओके, फोर्थ इक्वेशन आहे 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्ममध्ये तयार मीन्स ax² प्लस bx प्लस c या फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन आधी पहिल्याला लिहायचं आहे. सो 5m², 22m पॉझिटिव्ह आहे, -22m सगळे अपोजिट होणार आहेत इज इक्वल टू 0. सो आता परत एकदा 15 आणि 5 याचा मल्टिप्लाय होतो 75. 75 कुठल्या टेबलमध्ये येतात तर 25च्या. 25 3 जा 75. सो 25मधून 3 गेले आपल्याला 22 मिळतात. ओके, सो 5m² -25m प्लस 3m मायनस 15 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये आपल्याला 5m फक्त आपल्याला कॉमन निघतं. सो m-5 हाच आपल्याला इथे लिहायचा आहे. m-5 इज इक्वल टू 0 आणि आता या दोघांमध्ये पॉझिटिव्ह 3. सो m-5 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. सो m इज इक्वल टू -5 आहे, पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होणार आणि m इज इक्वल टू -3/5. ओके, फिफ्थ इक्वेशन 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. या इक्वेशनमध्ये फर्स्ट कोइफिशियंट 2 आहे आणि लास्ट कोइफिशियंट 1/2 आहे. सो 2 × 1/2 दॅट इज इक्वल टू 2 1 2 2 आपल्याला 1 येतो आहे. ओके, सो 1 हा फॅक्टर आहे की 1 कुठल्या टेबल 1च्याच टेबलमध्ये येतो. ॲडिशन अदरवाईज सबट्रॅक्शन आपल्याला 2 पाहिजे. सो 1 1 जा 1. सो 1 आणि 1 असे 2 फॅक्टर्स आपल्याला मिळतात. सो
सो लिहायचं आहे कसं, 2x² - x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपल्याला कॉमन काय निघतो आहे, तर या ठिकाणी x कॉमन निघतो आहे. सो 2x - 1, सो 2x - 1 इज इक्वल टू 0. सो प्लस 1/2. सो अशा पद्धतीने आपण हे कॉमन काढलेले आहेत. सो इथे आहे 1/2 आणि इथे आहे x इज इक्वल टू -1/2. ओके. फिफ्थ इक्वेशन आपण अजून दुसऱ्या मेथडने पण सॉल्व करू शकतो. जसं की इथे डिनॉमिनेटर नंबर आहे 2. सो प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो मल्टिप्लाय करायचा आहे आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. सो मल्टिप्लाय बाय 2 बोथ साईड अशी आपल्याला सूचना द्यायची आहे. ओके. सो इथे सपोज जर 2ने 2x² मल्टिप्लाय केलं, मी डिरेक्टली दाखवते 4x². 2xने 2ला मल्टिप्लाय केलं तर -4x आणि प्लस 1/2 मल्टिप्लाय 2 केला तर 2 कट होत आहेत. सो इकडे 1. सो आपल्याला आता बघायचं आहे 4 1 जा 4. सो 4 कुठल्या टेबलमध्ये येतात, जसं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला 4च आला पाहिजे. 2 2 जा 4 आणि इथे पहिला आपल्याला साईन आहे मायनस. सो मायनस आणि मायनस असे -2 असे 2 फॅक्टर आपल्याला -4xचे मिळतात. सो राईट डाऊन कसं करायचं आहे, 4x² - 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. या ठिकाणी कॉमन निघतो आहे तो x कॉमन निघतो आहे. सो 2x कॉमन निघतो आहे. सो 2x या ठिकाणी कॉमन निघालेला आहे. सो इथे आहे 2x - 1. सो 2x - 1 इज इक्वल टू 0. 2x आहे तो -1. सो 2x - 1 आणि दुसरा आहे 2x - 1 इज इक्वल टू 0. सो एक्सची व्हॅल्यू इथे 1/2 आणि इथे पण एक्सची व्हॅल्यू 1/2. ओके. सोपी मेथड आहे. या मेथडने जास्तीत जास्त सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आपण आता पुढचं इक्वेशन बघायचं आहे, 6वं इक्वेशन. इक्वेशन 6x - 2/x इज इक्वल टू 1. मग अशी जसं इक्वेशन झालेलं आहे याच्या आधीचं, तसंच इथे डिनॉमिनेटर नंबर आहे ज्याला आपण मल्टिप्लाय करायचं आहे बोथ साईडने. सो आपलं इक्वेशन तयार होतो आहे. हा सिक्वेन्स फॉर्ममध्ये इक्वेशन आपण लिहायचं आहे. 6 2 जा 12. 12 आपल्याला फॅक्टर काढायचं आहे. 4 3 जा 12. सो 6x² 4x प्लस 3x - 2 इज इक्वल टू 0. सो या दोघांमध्ये आपल्याला कॉमन निघतो आहे 2x. 2 3 जा आणि 2 2 जा. ओके. 3x - 2 इज इक्वल टू 0. सो प्लस पॉझिटिव्ह नंबर आहे, 3x - 2 आहे. सो 1. सो 3x - 2 आणि 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. सो इथे एक्सचा व्हॅरिएबल येतो आहे 2/3 आणि इथे एक्सचा व्हॅरिएबल येतो आहे -1/2. पुढचं इक्वेशन 3x² - 2√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. 3 2 जा आपल्याला 6. 6चे आपल्याला क्यूब रूटमधले नंबर फाईंड करायचे आहे. सो 6 दॅट मीन्स 236 आपल्याला क्यूब रूट आहे. तर आपल्याला यामध्ये रूट नंबर होतो आहे √6 आपल्याला 2√6 पाहिजे, म्हणजे हा 1 अशा फॉर्ममध्ये आपल्याला 2√6xचे फॅक्टर काढायचे आहेत. ओके. 3x² minus √6x 6x. सो मायनस या ठिकाणी √6x प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके. अशा फॉर्ममध्ये आपण आधी पहिल्यांचं राईट डाऊन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता यामध्ये कॉमन काय निघतो आहे तो बघा. 3x² मायनस याचे फॅक्टर 3 2 जा 6 होतं. सो √3x मल्टिप्लाय 2x. तसंच याचे सुद्धा √3x मल्टिप्लाय √2x आणि प्लस 2 इज इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये आधी आपण त्याचे फॅक्टर काढून घेतले. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॉमन फॅक्टर काढायचे आहेत. तर कॉमन फॅक्टर काढताना √3x मायनस यामध्ये काय कॉमन निघतो आहे तर √3x. ओके. सो √3x कॉमनमध्ये √3x मायनस √2 हाच आपल्याला √3x मायनस √2 इज इक्वल टू 0, ज्यामध्ये आपल्याला इथे √2 असा आपण तिथे कॉमन फॅक्टर काढून घेतलेला आहे. सो आन्सर येते √3x मायनस √2 आणि इथे √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. ओके. सो आता आपल्याला एक्सचा निघतो आहे किती तर √2 आणि √3 आणि इथे एक्सचा सुद्धा √2 आणि √3. ओके.
2 m ब्रॅकेटमध्ये m मायनस 24 इज इक्वल टू 0. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करूया. 2m² मायनस 2m मल्टिप्लाय 24 48m इज इक्वल टू 0. ओके, अशा फॉर्ममध्ये आपल्याला पहिलं इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. सॉरी, इथे आय थिंक 50 नंबर आहे ना. तर आपल्याला हे इक्वेशन सरळ करायचं आहे. 2m² मायनस 48m पॉझिटिव्ह नंबर आहे हा, इकडे येताना तो निगेटिव्ह होणार. या फॉर्ममध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलेलं आहे. आता 50 आणि 2 मल्टिप्लाय येतो आहे 100. सो 100 कुठल्या टेबलमध्ये येतो आहे की ज्याचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या ठिकाणी डिरेक्टली तुम्ही असंही करू शकता. अदरवाईज या इक्वेशनला तुम्ही डिवाईड करून तो इक्वेशन लहानही करू शकता. सपोज जर अशी सूचना दिली डिवाइड बाय 2 बोथ साईड, तर हे इक्वेशन आपल्याला अजून लहान करता येईल, म्हणजे आपल्याला पाढ्यांचा प्रॉब्लेम येणार नाही. 24 एके 24, 24 दुने 48 आणि 25. ओके, सो 25 1 जार 25. 25च्या टेबलमध्ये 25मधून 1 डिवाइड केला तर आपल्याला 24 येतो आहे. सो m² मायनस 25m प्लस m मायनस 25 इज इक्वल टू 0. सो m मायनस 25 m मायनस 25 इज इक्वल टू 0. सो प्लस 1. सो m मायनस 25 आणि m प्लस 1 इज इक्वल टू 0. mची व्हॅल्यू 25 येते आणि इथे mची व्हॅल्यू मायनस 1 येते. ओके, 7m² मायनस 21m. इथे x² प्लस bxची व्हॅल्यू आहे, cची व्हॅल्यूच नाही आहे, त्यामुळे हे इक्वेशन फक्त इन शॉर्ट आहे 7m² मायनस 21m इज इक्वल टू 0. सो आपल्याला फक्त यांच्यातच फॅक्टर काढायचे आहेत. 7m² आणि 21m याच्यामध्ये आपण 7mला कॉमन काढलेला आहे. सो ब्रॅकेटमध्ये 7m मल्टिप्लाय m केला तर 7mचा स्क्वेअर होतो. 7m मल्टिप्लाय 3 केला तर 21m होतो. सो या ठिकाणी मी हे सॉल्व केलेलं आहे. ओके, सो 7m इज इक्वल टू 0 हा फर्स्ट आणि हा सेकंड. सो m इज इक्वल टू, इथे 7m इज इक्वल टू 0 आहे, दॅट मीन्स 2m इज इक्वल टू 0. सो m मायनस 3 मीन्स m इज इक्वल टू 3. सो m या व्हेरिएबलची 0 आणि 3 असे दोन व्हॅल्यूज निघतात. ओके.